श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार फलश्रुती व पारायण पद्धतीसह अध्याय 7 कथासार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट्याच्या राजासाहेबांना श्री स्वामीविषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत. राजासाहेब धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती. ह्या कारणाने त्यांनी हेर्लिकांसारख्या विद्वान शास्त्रीबुवांना वेदांत पाठ मार्गदर्शन म्हणून वेदांतरावर ठेवले होते. त्या काली मुंबईस वेदांतरावर जाहीर व्याख्यान करणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी ह्यांचा बराच बोलबाल होता. परधर्म प्रचारकांना वादविवादामध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषण केले होते. जनमानसात रुची उत्पन्न केली होती. त्यांची कीर्ती अक्कलकोटापर्यंत येऊन पोचली होती. तेव्हा राजासाहेबांनी त्यांना आमंत्रित केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतरावर प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केले. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले व विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली. मात्र श्री स्वामीविषयी ते बंधू साधू असावेत या भावनेने फारसे रहस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवताराबद्दल विकल्प आला व त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारू विंचू त्यांना दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळाली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता श्री स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नांची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामीचरणी शरण गेले. अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय 7 समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8 कथासार श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी ह्यांची वृत्ती अभिमान हरण केले या विषयाचा कथाभाग आलेला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराव बहादूर ह्यांची कथा वर्णलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामीचरणी भक्तीस लागले. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य प्रांतातील ही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागले. तत्कालीन निजाम सरकारच्या राजवाडीमध्ये दप्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराव बहादूर ब्रह्मसंबंधामध्ये तापामुळे व्याधीत होते व पूर्वयोगामुळे झालेली संबंधबाधाने त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागीर तसेच सर्व सुख अनुकूल असताना देखील दुःखी असलेले शंकररावांनी संबंधबाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनुष्ठाने अन्नदान ब्राह्मण संत अर्पण केले, दानधर्मही केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर कालवंडले, शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमेल आणि घालमेल दिवसागणिक वाढू लागली. नियतीने लिहिलेल्या पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि ह्या व्याधीतून आपली मुक्तता होईल का ह्या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तिथे अहोरात्र श्री दत्त सेवा करू लागले. 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटास जावे असे श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांनी श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. ह्या कारणाने शंकरराव राजेराव बहादूर गाणगापूरहून निघाले आणि अक्कलकोट येऊन पोचले. अध्याय 8 समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9 कथासार श्री स्वामी समर्थ. शंकरराव राजे रायबहादूर पत्नीसह अक्कलकोटे येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपल्या मनोरथे पूर्ण व्हावे ह्या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मा नदी 4ही वर्णांचा फारशी यवनाधिक विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येते. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने ह्या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे ह्या विवेचनात असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीसोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीच्या होत्या. शंकररावांची सुंदराबाईंच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली. तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामींचे खात्रीशीर योग जुळून आणण्याबद्दल 2
1000 रुपयाची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली व श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाच्या दर्ग्यात होते. तेथे एक कबिरीमध्ये छटी टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेच अन्नदान केले व फकीरांना खाना दिला. कबिरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पानात मिरीचे दाणे खायला सांगितले व शंकररावांनी तसे करताच अल्पव्याधीतील त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमली व ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही कालानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे जाऊन 10,000 रुपये खर्च करण्याचे मनोदय व्यक्त केले. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुनागच्चीचा मठ म्हणजे राजेरायण मठ बांधून घेतला. अध्याय 9 समाप्त. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी स्तवन. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटले अद्भुत ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्व हेचे सूत्रधार नवनाती आदिनाथ अनाथाचा जगत्रात नरदेही नरसिंह प्रगटले तरुपोटी नास्तिकांचे केशफुल अस्तिकांची देनगती कधी चाले पाण्यावर कधी धावे अंधातरी यमा वाटे ज्याच्या भीती योग शोर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिर अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी काली माता बोल सांगे बोल कन्याकुमारी अन्नपूर्ण ज्याच्या हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेले स्वह चिंतामणी सुखी व्हावे सारे जण तिथे धावे जनार्दन प्रज्ञापूर स्थिर झाले मध्यानीचे रविवृत राम रुज करी भावे स्वामी पदादंडवत. श्री स्वामी समर्थ.